नाशिक पॉलिटिक्स 10 वर्षात नाशिकमध्ये काहीही विकास नाही. खासदार अकार्यक्षम, दिनकर पाटलांच्या आरोपाने महायुतीत तणाव. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. महायुतीचे जागा वाटप ठरत नसल्याने नाशिकमधील भाजपचे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता थेट सहकारी पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रोज नव्या तणाव निर्माण होत आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून देशभरातील राजकीय पक्षांची गडबड सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप सातत्याने लांबतच चालले आहे. जागा वाटप लांबल्याने स्थानिक इच्छुकांमध्ये वाढती अस्वस्थता आहे. त्यातून आता या इच्छुकांकडून सहकारी पक्षांवरच टीका केली जाऊ लागल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. यातून या पक्षांमध्ये ऐक्य वाढण्याऐवजी दुरावा निर्माण होऊ लागल्याचे चित्र आहे. या संदर्भात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाशिकची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणे पसंत केले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत नाशिकचा मतदार संघ आणि उमेदवार जवळपास निश्चित असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. मात्र त्यांचा प्रचार आता सहकारी पक्ष भाजपलाच खूप लागल्याचे दिसत आहे. याबाबत भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे. भाजप केंद्रात 10 वर्ष सत्तेत आहे, मात्र त्यांना पाठिंबा देणाऱ्या नाशिकचा खासदार अकार्यक्षम आहे असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या 10 वर्षात नाशिकमध्ये काहीही विकास झालेला नाही. मतदारसंघाचे अपेक्षित प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे भाजप हाच पर्याय आहे अशा आशयाच्या प्रचारातून थेट शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आले आहे. पाटील यांच्या या प्रचारामुळे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना कोणतेही उत्तर न देता संघटनात्मक वाढीवर लक्ष देण्याच्या सूचना दिली आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासून नाशिक मतदारसंघ आपल्यालाच मिळेल अशी हवा तयार केली होती. त्यामुळे येथे एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांकडून सातत्याने वरिष्ठ नेत्यांकडे मतदारसंघासाठी आग्रह धरला जात आहे. अशा स्थितीत जागा वाटप लांबल्याने महायुतीच्या घटक पक्षांमध्ये परस्परात तणाव रोज वाढू लागला आहे. त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे. असेच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.